पोचलीस कळ. अच्छा जी मैं हारी चलूं मान जाओ ना, मेरी शोरी आदि भाव भाव ना. अच्छा जी मैं हारी चलूं मान जाओ ना, मेरी शोरी आदि भाव भाव ना. अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना. अरे तिने मान्य केलंय, तुम भी मान जाओ ना. अरे मान्य कर ना की तू तिच्या प्रेमात आहेस म्हणून. आता उलट तपासणी फेल गेली म्हणून काय आलं. पुरावा सकट पकडलाय मी तुला. कसला पुरावा? कुठला पुरावा? काय आधी दिवसभर जिच्या सोबत गप्पा मारत फिरावंसं वाटतं ना, ती मैत्रीण. आणि रात्री उशाशी जिचा आवाज ऐकत निजावंसं वाटतं ना, ती प्रेयसी. आलं 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 आलं. चोराच्या मनातलं चांदणं चेहऱ्यावर उमटलं. बस 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 बस. आता मला काही ऐकायचं नाही. तू मला खरं खरं सांग, नाही तर मी सगळं घर जागा करीन आणि ही केस माझ्या कोर्टातून सुप्रीम कोर्टात जाईल. अन्याय. मामा झोपू देणार आहे असं काय करतोस? ठीक आहे दादा. हे नाही बोलत मी बाहेर चल. चल ना. काय घडतंय तुझ्या आयुष्यात? गोंधळ नुसते. संपलं की दुसरा, दुसरा संपलं की तिसरा. अरे पण मेघना नावाचा गोंधळ आजच सोडवलास ना तू? तो गोंधळ सुटलाय असं वाटतंय तुला? जोपर्यंत दादा मामा. अरे हे बघ, दादाचा राग, त्याची चिडचिड, हे मी त्याचा भूतकाळ आहे. त्या विषयावर आपण नंतर बोलू. ही वेळ नाहीये. ही वेळ तुझ्याविषयी बोलायची. मला तुझ्या आणि सई बद्दल जाणून घे. तिच्याबद्दल काय सांगू? माझं मलाच काही कळत नाही. अरे पण मेघनाला नकार दिल्यावर तू सईला जाऊन भेटलास ना, मग तुमच्यात काही बोलणं झालं असेल ना? तुला वाटतंय तसं काहीच बोलणं नाही झालं. मी बोललो आम्ही, नेहमी बोलतो तसंच. म्हणजे नेमकं कसं? म्हणजे आपण पुस्तक वाचतो ना, आणि ते आपल्याला खूप आवडत असतं आणि त्याच्या शेवटी काय होईल याच्याबद्दल एक उत्सुकता, उत्कंठा मनात असते. करेक्ट. आणि ते ऐन रंगात असताना कळतं की त्या पुस्तकाची शेवटची काही पानच फाटलेली आहे. तेव्हा जसं वाटतं ना, ती तसं. अच्छा, म्हणजे निकालच लागत नाही, तारखांवर तारखा पडत. माझ्या समोर असली ना की मला खूप कम्प्लीट, पूर्ण असल्यासारखं वाटतं. पण मग ह्या दिशेने बोलणं जायला लागलं की सगळंच अपूर्ण राहतं. ह्या दिशेने म्हणजे कोणत्या दिशेने? कुठल्याच नाही. माझ्या लक्षात आलं. पण गाडी जेव्हा वळणावर येते तेव्हा कोण अडवतं? तू का ती? कदाचित दोघंही. का? कारण काय? तिचं माहित नाही, पण माझं मी तुला सांगू शकतो. हवं तर अगदी पहिल्यापासून. यू मे प्रोसीड. आमच्यात मैत्री झाली, ती फुलली, बहरली, घट्ट झाली. पण मग अचानक दोघांच्या आयुष्यामध्ये तो लग्न नावाचा टप्पा आला, जो अजूनही आहे. त्यामुळे एकमेकांपेक्षा एकमेकांच्या साथीदाराचा जास्ती विचार होऊ लागला. एकमेकांच्या
भविष्याचा जास्त विचार होऊ लागला. आणि हे विचार करताना मला कळलं की मला आयुष्यात काय हवंय, काय नकोय, आणि मला जे जे हवंय ते ते समोरच्या मध्ये आहे. हा विचार आला ना मनात, भीती वाटते. कसली भीती? सगळ्याचीच. दादा मामाची, तिच्या मामा डॅडूची, परिस्थितीची, भवितव्याची, आमच्या मैत्रीची. एक चुकीचं पाऊल आणि जर जर सगळंच कोलमडून पडलं तर. अरे कोलबडून पडायला तो काय पत्त्याचा बंगला आहे का? तुम्ही एकमेकांच्या काळजीने, विश्वासाने, मैत्रीने आणि प्रेमाने बांधले गेल्या, तर ही गाठ अशी कशी सुटेल? ती नसली ना की फक्त तिचाच विचार असतो मनात. पण मग ती एकदा समोर आली, त्याच विचारांची भीती वाटायला लागते. म्हणजे नेमकं काय होतं? खूप काही. धडधड वाढते, हो कशाला कोरड पडते, हो पाय लटपटतात, हो आवेळी घाम, हो कांशीला तापतात. हो तू प्रेमात पडलाय. हो. शाबास. नाही 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 नाही. नाही 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 आदित्यनाथ कश्यप, ज्याला तुम्ही भीती म्हणताय ना त्यालाच प्रेम म्हणतात. नाही नाही, तू तू मला शब्दात पकडतोस मामा. अजिबात नाही. तुझ्या मनात तीच. तसं जर असतं तर मग मग मी डोळे मिटल्यावरती मला ती समोर दिसली असती ना. कशी दिसेल? कशी दिसेल? ती दिसण्याआधीच तू घाबरून जाऊन डोळे उघडतोस, मग ती कशी दिसेल? तू म्हणास ना की तुझ्या मनात विचार आले की ते तू अडवतोस ना, कारण तुझ्या मनात असंख्य विचार येतात. तू वळ. हे बघ, आता ना तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार कर. डोळे बंद कर. आता मला सांग, तुझ्या डोळ्यासमोर काय येतंय? आदित्य, मीच तर ती मारकुटी म्हैस. हो, मी प्रेमात आहे. मी सईच्या प्रेमात आहे. तिच्या गुड मॉर्निंग शिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच होत नाही. तिचा आवाज, तिचं हसणं ऐकल्याशिवाय दिवस पुढेच सरकत नाही माझा. पण तिचा चेहरा डोळ्यासमोर आला ना की जग थांबल्यासारखं वाटतं. ती कधी चिडली, रुसली तर भर दुपारी अंधारल्यासारखं होतं. तिला खुश केलं की मनात इंद्रधनुष्य उमटतं. संध्याकाळचा चहा हे फक्त निमित्त आहे. खरा थकवा दूर होतो हा तिच्या वेडेपणामुळे. रात्री झोपतानाही तिचाच विचार मनात असतो आणि रात्री झोप लागते ती फक्त उद्या उठल्यावरती पुन्हा सईला भेटता येईल ह्याच विचाराने. आणि हे माझं रुटीन होऊन बसलंय अरे, जे तिच्या आधी नव्हतं. तिच्या आधी उठायचं म्हणून उठायचो, झोपायचं म्हणून झोपायचो. अशी कमतरता कधीच नव्हती. तुम्ही सगळे होता, आप्पांची माया होती, दादा मामाची शिस्त होती, भाई मामाची काळजी, तुझ्या गमती जमती, पिंट्या मामाचे लाड, हे सगळं होतंच की. पण मग आयुष्यात सई आली आणि असं वाटायला लागलं की हे जे आहे ना ती हवंय आयुष्यात. आणि काय? आणि हे जे काही आहे ते जर प्रेम असेल ना तर आहे माझं सईवर प्रेम. अरे आधी
अरे आधी, अरे कल्पना, अरे या क्या बात आहे आधी. अरे तुला कल्पना नाही, तुला कल्पना, तू काय बोललास ते. अरे 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 तुला सांगतो, माझ्या आयुष्यात समदुःखी मला मित्र भेटला. क्या बात आहे. समदुःखी म्हणजे? अरे समदुःखी नाही, समसुखी. अरे मला हे सगळं बोलता मामा थंड घे. अरे हाट, आता मी हे सगळं ओरडून सांगणार की माझा प्रेमात पडलाय, आणि हे त्यांनी मला सगळ्यात आधी सांगितलं, कोणालाही न सांगता. या मामा अजून कोणालाच सांगायचं नाहीये प्लीज. अरे भाईला आपल्या, हे बघ, तू बाई मामाला सांगणार, मग तो दादा मामाला सांगणार, मग परत तीच भांडणं, तोच तंटा नको ना रे. कोणाला सांगणार नाही, पण तू सांगायचं. कोणाला? सईल. नाही 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 काय, मग उपयोग काय प्रेमाचा. अरे पण तिला आवडलं नाही तर, आणि तिने तिच्या आयुष्यातनं मला दूर, मला माझ्या आयुष्यात ती हवी आहे मामा. अरे तुलाच काय, या घराला ती हवी आहे, या घराला सून म्हणून ती हवी. पण ती या घरात सून म्हणून केव्हा येईल? जेव्हा तू तिच्याशी लग्न करशील. तू तिच्याशी लग्न केव्हा करशील? जेव्हा तू तिला मागणी घालशील तेव्हा. आणि तू तिला मागणी केव्हा घालशील? जेव्हा तू तुझ्या मनातलं तिला सांगशील तेव्हा ना. एवढं सगळं सोपं असतं? माय लॉर्ड, ये इश्क नहीं आसान. इतना समझ लीजिए, इतना समझ लीजिए, आग का दरिया है, डूब के जाना है, लेकिन जाना तो है ना. मग आदित्य, जाणार ना उद्या सईला सांगायला? मी असं ठरवलंय की मी मेघनाशी लग्न करणार नाहीये. दादा मामा, अरे अरे उठवलं का नाहीस? दे दे दे, मी करतो बाकीचे. दे. तारीख लक्षात आहे ना? कसली तारीख? कॉन केस, सईची केस, फुल प्रूफ केस. मामा हे बघ, अरे ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. वाटेल ते कारण देऊ नकोस, आता कामाला लाग. सई आणि तुझ्या प्रेमाचा निकाल आज लागलाच पाहिजे. ओके? बंधू मामा ऐक ना मी काय म्हणतो. मला काय ऐकून, ज्याला कोणाला ऐकवायचंय ना त्याला ऐकव, ते महत्वाचं आहे. अरे पण समोरच्या व्यक्तीची जर ऐकून घेण्याची जर तयारीच नसली तर? तयारी वगैरे काय नसते रे, कान उघडेच असतात आपले, त्याच्यावर बोलणं पडलं कानावर की ऐकायला येतं. अरे तसं नाही रे. तसं नाही काय, तसं असतं. आता आपण दोघे बोलतोय आणि भाई ऐकतोय. तू मामा हे बघ, सगळं विचारून सांगेन तिला, पण आज लगेच कशाला? उद्या बघू ना. उद्या कधीच उजाडत नाही. ते उद्या करत पिंट्या जिमला गेलाच नाही. आता बघ त्याची काय अवस्था झाली. 3 वेळा गेलो जिमला मी. जॉक नको. जिम नाही, जिम बद्दल नाही चाललंय, ड्रीम बद्दल चाललंय. आदित्य त्याची ड्रीम पूर्ण. नाही अरे तू बंधू, पेस्ट पुढे पेस्ट. काय नाही ऐक,
मी खरंच खरंच सांगतोय, मला नाही जमणार अरे. नाही जमणार काय? उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेमध्ये तू बक्षिसं मिळवलीस. हो, पण आयत्या वेळी मिळालेल्या विषयावर 10-10 मिनिटं भाषण केलीस. मग अवघड काय? अरे पण ते विषय वेगळे असतात, हा विषय अवघड आहे. अरे अवघड काही नाही रे, प्रेमात काही अवघड नाही. हा फक्त प्रेम व्यक्त करणं जरा अवघड आहे. पण कसं आहे की ती छोटीशी टेकडी आहे, एकदा पार केली की सगळीकडे सुखच आहे सुख बेटा. एक मिनिट, तुला हे सगळं कसं माहिती? म्हणजे खूपच एक्सपिरियन्स असल्यासारखा बोलतोयस ना तू. कोणाच्या प्रेमात पडला होतास का पडलायस? मी? तू? शाळा? माझी शाळा घेतोय मी? तुझी शाळा भरव तुझी शाळा. नाही, मी फक्त काय ते काही नाही. तू आत्ताच्या आत्ता सईला फोन लाव आणि त्याची बोलून टाक, मनात सगळं सांगून टाक तिला. मला नाही जमणार. मग बोलू नको. फोन लाव. नको. अरे हे नको ते नको जमणार नाही. तू सईला फोन लावतोस की नाही? नाही. अच्छा ओके. दादा भाई पिंट्या. नको लावला. अरे काय 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 झालं काय बंधू? आधी सांगू? अरे लावला ना. बोला की चटा. काही नाही रे, काय विशेष काही नाही. आधीला ना त्याच्या मनातलं सांगायचंय दादाला. अरे थांब दादा आयुष्यभर 2 दिशेला तोंड करून बसणार आहात का तुम्ही? पण मग मी ज्या दिशेला तोंड केलंय त्या दिशेला त्याला तोंड करू दे की. ते तर तू पण करू शकतोस ना. अरे आधी चल, तू आवरून घे, चल ऑफिसला जायचंय ना. काय चल. मी पण जाऊ का? मला काम आहेत बरीच. अरे दादा राग सोड, समजून घे ना त्याला. पण मला समजून घ्या की तुम्ही. मी काय त्याच्या वाईटावरती टपलोय का? अरे दादा तसं काही नाही रे. आज तू रात्रीपर्यंत धीर धर. आज रात्रीच सगळं चित्र स्पष्ट होईल. का रात्रीपर्यंत अशी काय मोठी जादू घडणार आहे? सई, मला तुला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचंय. कसं सांगायचंय आता? असं डायरेक्ट कसं सांगायचं? पत्र लिहून सांगतो. प्रिय सई, प्रिय सई. लव्ह लेटर लिहिल्यासारखं वाटतंय. लव्ह लेटर, सी यू लेटर म्हणून निघून जाईल ना ती. बोलल्याने होत आहे रे, पण बोलल्याची पाहिजे. सुरुवात कुठून करायची बोलायला? हाय सई, मी खूप फॉर्मल होते नाही का? सई कशी आहेस? स्माइल. कशी आहेस सई? भीती वाटायची तिला. हा, मैत्री. सई आपली मैत्री. आणि आता त्या मैत्रीच्या पुढे सई माझ्याशी लग्न करशील? नाही नको, खूपच पुढे गेलं नाही का? एवढं पुढे नको, जरा मागे. प्रेम. सई मला प्रेम करायचंय. करायचंय काय? मला माझं तुझ्यावर. सई, माझं तुझ्यावर. बापरे, तुला कळलं की? हॅलो, काय चाललंय काय तुझं? माझं कुठं काय चाललंय? ते मला नाही माहिती, पण काहीतरी गडबड सुरू आहे तुझी नक्की. गडबड? नाही, गडबड नाही. आणि आरच्या समोर बडबडही नाही. आरशासमोर बडबड? तुला कसं कळलं? काय कळलं? नाही काही नाही. तू सांग, तुझं काय चाललंय? काय झालंय तुला? मला काही नाही झालंय. अरे मग मिस कॉल का दिला होतास तुम्हाला? मिस कॉल? हो, तुझा फोन आला होता. मी घेईपर्यंत लगेच कट पण केलास तू. अच्छा, हा, ते मगाशी बंधुमामाने तुला. नाही म्हणजे चुकून लागला. ठीक आहे, मग ठेवते मी. बाय. नाही, थांब. सई, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. अरे मग बोल ना. अगं ते माझं. तुझं काय?
माझं तुझं तू